नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न। भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत A 24, B 22, C 30 आणि D 32। तुमचे योग्य उत्तर आहे 24। तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहेत A ब्रह्मपुत्रा, B गंगा, C गोदावरी आणि D यमुना। तुमचे योग्य उत्तर आहे गंगा। तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्य उगवणारा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहेत A भारत, B जपान, C चीन आणि D अमेरिका। तुमचे योग्य उत्तर आहे जपान। तुमचा पुढचा प्रश्न आहे, संविधानाचा जनक कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत A महात्मा गांधी, B डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, C लोकमान्य टिळक आणि D पंडित जवाहरलाल नेहरू। तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुमचा पुढचा प्रश्न आहे, तृतीयपंथी यांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला? तुमचे ऑप्शन आहेत A 2005, B 2009, C 2014 आणि D 2019। तुमचे योग्य उत्तर आहे 2014। तुमचा पुढचा प्रश्न आहे, फुलाचं पुस्तक बटाट्याची चाळ कोणत्या प्रकारचं आहे? तुमचे ऑप्शन आहेत A कादंबरी, B निबंध, C विनोद आणि D आत्मचरित्र। तुमचे योग्य उत्तर आहे विनोद। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात नागरी हक्क कायदा कधी पास झाला? तुमचे ऑप्शन आहेत A 1950, B 1955, C 1965 आणि D 1975। तुमचे योग्य उत्तर आहे 1955। तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा हिरा म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत A शाहू महाराज, B महात्मा फुले, C गाडगे बाबा आणि D लोकमान्य टिळक। तुमचे योग्य उत्तर आहे शाहू महाराज। तुमचा पुढचा प्रश्न आहे, विठोबाचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत A पंढरपूर, B अक्कलकोट, C जेऊर आणि D शेगाव। तुमचे योग्य उत्तर आहे पंढरपूर। तुमचा पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज प्रणाली प्रथम कोठे सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत A राजस्थान, B महाराष्ट्र, C गुजरात आणि D बिहार। पहिली ग्रामपंचायत कुठे आहे मित्रांनो? तुमचे योग्य उत्तर आहे राजस्थान। तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेतीचे पंढरपूर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत A पुणे, B बारामती, C कोल्हापूर आणि D नाशिक। तुमचे योग्य उत्तर आहे बारामती। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याचा स्थापना दिवस कधी असतो? तुमचे ऑप्शन आहेत A 26 जानेवारी, B 15 एप्रिल, C 30 जानेवारी आणि D 15 जानेवारी। तुमचे योग्य उत्तर आहे 15 जानेवारी। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूया आपला पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, वेदांची संहिता कोणत्या भाषेत आहे? तुमचे ऑप्शन आहेत A संस्कृत, B पाली, C प्राकृत आणि D
हिंदी. तुमचे योग्य उत्तर आहे संस्कृत. तुमचा पुढचा प्रश्न आहे रामायणचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए कालिदास, बी वाल्मिकी, सी व्यास आणि डी तुकाराम. तुमचे योग्य उत्तर आहे वाल्मिकी. तुमचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए तोरणा, बी रायगड, सी शिवनेरी आणि डी सिंहगड. तुमचे योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला. तुमचा पुढचा प्रश्न आहे गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए ऋग्वेद, बी सामवेद, सी अथर्ववेद आणि डी यजुर्वेद. तुमचे योग्य उत्तर आहे ऋग्वेद. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी उत्तर प्रदेश आणि डी मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे राजस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता होता? तुमचे ऑप्शन आहेत ए राजा हरिश्चंद्र, बी सीताविवाह, सी किशन कन्हैया आणि डी सती. तुमचे योग्य उत्तर आहे किशन कन्हैया. तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे घोषवाक्य काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए सत्य न्याय शौर्य, बी सदरक्षणाय खलनिग्रह न्याय, सी सेवा व सुरक्षा आणि डी शौर्य व पराक्रम. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.